नमस्कार, मी भाग्यश्री कुलकर्णी. नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या पहिल्या भागाला आपण अतिशय मनापासून आणि भरभरून प्रेम दिलं आणि खूप आशीर्वाद दिलेत, खूप सगळे सजेशन्स दिलेत. त्याच्याबद्दल आपले आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम कायम राहू दे. खरंच आहे, म्हणजे आम्ही सांगू का, हा आमचा प्रयोग होता आणि आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की इतकं लोकांचं प्रेम आम्हाला मिळेल. आम्ही खरं स्वांतच सुखाय, आम्हाला आवड आहे म्हणून आम्हाला हे करायचं होतं आणि आम्ही तो प्रयोग केला. पण तुमच्याकडून इतका सुंदर आणि भरभरून प्रतिसाद मिळाला की आमचा हुरूप वाढलाय आणि नक्कीच तुमच्याही फरमाईशी आम्ही पूर्ण करू. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आपण सुरू करूया आपला दुसरा एपिसोड. हा दुसरा भाग आहे. आपण भावगीताच्या प्रवासाला, इतिहासाला पहिल्या भागात सुरुवात केली होती. गजानन वाटवे, जी.एन. जोशी, बबनराव नावडीकर, दशरथ पुजारी यांच्या एक एक गाण्याची झलक आपण पाहिली. पण त्याच वेळेला लोकप्रिय झालेली एकमेव गायिका होती ती म्हणजे मालती पांडे. मालती पांडे आपल्या लढीवाळ आवाजाने त्यावेळेला खूप लोकप्रिय झाल्या होत्या. आपण जी गाणी पुरुषांकडून ऐकली ना, ती तुमच्या लक्षात आलं असेल की ती सगळी स्त्रीच्या भावना व्यक्त करणारी गाणी होती. म्हणजे स्त्रीने म्हणावी अशी ती गाणी होती. कारण त्यावेळेला काळ तुम्हाला माहिती आहे 1945 होता. त्यावेळेला मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना गाण्याची, जाहीरपणे गाण्याची परवानगी नव्हतीच. अशा वेळेला मालतीबाईंचा या क्षेत्रात प्रवेश झाला. पण हा प्रवास काय खडतर झाला असेल त्यांच्यासाठी. खडतर झाले, म्हणजे परिस्थिती आणि परत वेगळी स्ट्रगल. किती मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे खरोखरच मोठी गोष्ट होती की, पण काय झालं की त्यांना साधे सोपे शब्द मिळाले, उत्तम चाली मिळाल्या आणि मुळात त्यांच्या आवाजात गोडवा होता. त्यामुळे त्यांचा या क्षेत्रात जम खूप लवकर बसला. पुढे त्यांना माणिकताई येऊन मिळाल्या. माणिकताई म्हणजे माणिक वर्मा. आणि या दोघींनी जेव्हा गाणी म्हणायला सुरुवात केली त्यावेळेला लोकांनी खरोखर त्यांना डोक्यावर घेतलं. म्हणजे रसिकांच्या हृदयाच्या देव्हाऱ्यात त्यांना स्थान मिळालं. वा, सुंदर शब्द. देव्हाऱ्यात बसणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि खरोखरच आहे ना की अशी प्रसिद्धी, म्हणजे सवंग प्रसिद्धी नव्हती, ती प्रसिद्धी होती, श्रद्धा होती, आदर होता. तर त्यांचंच आपण मालतीबाईंचं लाखाची गोष्ट मधलं तुम्ही खरोखरच कधी ऐकलं नसेल असं एक गोड गाणं आपण ऐकणार आहोत. पहिले भांडण केले कोणी. पण ना, हे गंमत आहे याच्यामध्ये की हे गाणं जे आहे ना, ते तबला तांबुरात फारसं ऐकायला छान नाही वाटत. कारण ते इथं म्हणजे आपल्याकडं खरे तबलजी सध्या नाहीत अवेलेबल. त्याच्यामुळं आम्ही एक वेगळा प्रयोग करतोय. बघा तुम्हाला आवडतंय का. गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. मान वेळता खेळकडे, दवात फुलले दोन कळे. मान वेळता खेळकडे, दवात फुलले दोन कळे. थरथरणारे ओठ झाले, क्षणात हसल्या वाण. सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी. कशी रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. कलह प्रीतीचा गोडीचा, विलास जमल्या जोडीचा. कलह प्रीतीचा गोडीचा, विलास जमल्या जोडीचा. विरह नकोसा तरीही सुंदर, जीव गुंतता दोन्ही. सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी. कशी रुसून गेली राणी रे, कशी रुसून गेली राणी. तर हा एक वेगळा प्रयोग होता. बघा तुम्हाला आवडतोय का. म्हणजे मालतीबाईंचा हा जर प्रवास बघितला तर त्यांना भरपूर त्रास झाला असणार आहे. खरोखर खूप त्रास झाला. म्हणजे
इतका त्रास झाला की एक तर त्या राहणाऱ्या वर्ध्याच्या होत्या. बापरे. त्या वर्धा अगदी सनातन पद्धतीचं तिथलं जीवन पद्धती होती. त्यामुळे एखादी मुलगी जेव्हा गाणं म्हणते आणि त्या पुण्याला शिफ्ट झाल्या, हॉस्टेलमध्ये राहिल्या आणि पार्श्वगायन करतात ते हा ऐकलं, खरोखर वादळ उठलं होतं, वादळ. म्हणजे ही कंडिशन आत्ताही जर विचार केली तर थोडी पुढारलेली आहे. त्या जो तो काळ आपण जर बघतोय की मला वाटतं तुम्ही म्हणाल 1945ची काळ आहे हा, तर म्हणजे फारच बोल्ड डिसिजन होती ही खरं तर. खरोखर म्हणजे घरच्यांनी पण त्यांना पाठवलं, म्हणजे आईची ती जिद्द होती ती खरोखरच, त्यामुळेच त्या जाऊ शकल्या. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे इतकं चर्चेला उधाण आलं होतं की ही मुलगी सिनेमात गेली, आता ही बिघडणार, मग हिचं लग्न कसं होणार, अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावेळेला. पण मग काय झालं माहितीये का, याला मालतीबाईंनीच त्यांच्या एका मुलाखतीत उत्तर दिलंय की खरंच असं झालं होतं. पण त्या आणि माणिकताई या दोघी जणी पार्श्वगायनासाठी ज्या वेळेला प्रभातमध्ये जात होत्या ना, तर प्रभात मधलं वातावरण इतकं घरगुती होतं. म्हणजे आता आपण सिनेमा म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे जे दृश्य उभी राहतात, तर मालतीबाई सांगतात की इतकं घरगुती वातावरण होतं की आम्ही हॉस्टेलच्या रूम मध्ये प्रभात मध्ये जातोय तेव्हा मला घरी गेल्यासारखं वाटायचं. आणि मग हे जेव्हा त्यांनी घरी सांगितलं की पार्श्वगायन म्हणजे काही सिनेमात जायचं नाहीये आणि सगळी चांगली मंडळी अवतीभोवती आहेत, त्यावेळेला घरातल्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला. आणि एवढंच नाही तर त्यांची आजी सीता स्वयंवर सारख्या सिनेमाला मैत्रिणींना घेऊन जात असे. पण ना मला एक प्रश्न पडलाय ताई की म्हणजे मुळातच हा जे क्षेत्र आहे हे मेल डॉमिनंट क्षेत्र आहे, तर याच्यामध्ये मालतीबाई आल्याच कशा की म्हणजे हा फ्लेवर घरातनच कसा त्यांना, म्हणजे हे आयडिया येणं पण एक बोल्ड डिसिजन होती. खरोखर आहे त्या म्हणजे आईच्या प्रोत्साहनाने म्हणण्यापेक्षा आईच्या जिद्दीने. कारण आईचा आवाज खूप गोड होता आणि तिला गाणं म्हणण्याची, जाहीर गाणं म्हणण्याची आवड होती, पण ती कधी संधी मिळाली नाही. मुळात ना त्यांचं लग्नच कसं झालं होतं की वडील त्यांच्या आवाजावर भाळून वडिलांनी लग्न केलं होतं. आणि आजोबांचा आवाज इतका सुंदर होता की गायक नट म्हणून त्यांना गंधर्व मंडळीत त्यांना बोलवणं आलं होतं. पण विचार कर्मठ असल्यामुळे खरं ते गेले नाही त्या बरोबर. आणि वडील हार्मोनियम आणि बासरी इतकी उत्तम वाजवत असत की त्यांना मुरलीवाला असंच म्हणत असत लोक. म्हणजे हे जीन्स मध्येच आहे, जीन्स मध्ये आहेत. आणि पुढाकार आईनी घेतला की वर्ध्यासारख्या ठिकाणी गायला शिकायला संधी मिळणार नाही म्हणून पुण्याला पाठवलं. पुण्याला त्या हुजूर बागेत होत्या, हॉस्टेलला राहत होत्या. आणि महाविद्यालयात, मुलींचं महाविद्यालय होतं अर्थातच, तर त्या महाविद्यालयात त्यांनी घराबाहेर या नाटकात एक भूमिका केली होती नायकाची. बापरे, नायकाची हा ट्रेंड उलटा झालाय. तो काळ बघितला आपण तर मेल फिमेल कॅरेक्टर्स करत होते, स्त्री वेशामध्ये स्त्री भूमिका करत होते, स्त्रियांची गाणी गात होते. बालगंधर्व इतकं मोठं नाव. पण म्हणजे स्त्री भूमिकांच्यामुळेच हे आर्टिस्ट खूप म्हणजे तसंच पुढे आले किंवा त्यांनी तसंच केलं किंवा काळच तसा होता. पण हे म्हणजे फारच उलट झालं. उलट का झालं, कारण त्यांचं होतं मुलींचं कॉलेज, मुलं नव्हतीच आणि ह्या उंच होत्या म्हणून त्यांना नायकाची भूमिका मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नायकाच्या तोंडी गाणी होती, यांचा आवाज गोड होता. आणि या नाटकाचा फायदा त्यांना इतका झाला की बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी जेव्हा त्यांची गाणी ऐकली त्यावेळेला त्यांनी बोलावून घेतलं त्यांना. आणि प्रभातच्या साहेब मामा आणि फत्तेलाल ही जोडी तुम्हाला माहिती आहे, तर साहेब मामांनी त्यांची ऑडिशन घेतली आणि त्यांचा प्रभातमध्ये प्रवेश झाला. आणि सीता स्वयंवरसाठी गाणं त्यांनी गायलं त्यावेळेला त्यांना चक्क 150 रुपये मानधन मिळालं होतं. 150 रुपये म्हणजे त्या काळामध्ये केवढं असेल मानधन. म्हणजे खूप होतं. तुम्ही जे आता आम्हाला बघताय ना, तर तुमच्या ह्याच्यावरच्या आठवणी नक्की सांगा की 150 रुपयाची त्या काळामध्ये काय किंमत होती. म्हणजे आपण जर विचार केला की आता आम्ही जस्ट बोलत होतो की म्हणजे आमचे आजोबा म्हणायचे की आम्हाला एवढा पगार होता आणि आम्हाला म्हणजे
₹20 पगार होता, त्याच्यामध्ये सगळं घर चालायचं आणि सुबत्ता होती, आम्ही परत दागिने पण घ्यायचो आणि म्हणजे रेलचेल असायची घरात. तर तुमची आठवणीच्याबद्दल आम्हाला नक्की सांगाल. त्याच्यानंतर मग पु ल, गदिमा आणि बाबूजी हे त्रिकूट आपल्याला माहिती आहे. पण त्या त्रिकूट जेव्हा पहिल्यांदा एकत्र आलं तो सिनेमा होता वंदे मातरम. तो सिनेमा जरा ना सेन्सॉरच्या कात्रीत सापडला होता, कारण त्याच्यात थोडा हिंसाचार होता आणि काँग्रेसचं राज्य होतं, त्यामुळे त्यांना खूप म्हणजे सेन्सॉरमध्येच तो सापडला त्यांना. आणि साहजिक हिंसा दाखवणं भाग होतं, कारण स्वातंत्र्य लढा त्याच्यात दाखवायचा होता. आणि त्याच्यात पु ल आणि सुनीताबाई हे नायक आणि नायिकेच्या भूमिकेत होते दोघांनी. आणि द्वंद्वगीत गायलं होतं मालतीबाई आणि बाबूजी. खूप गाजलं होतं ते. अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी, हे गाणं त्याच्यात होतं. आणि इथून मालतीबाईंची घोडदौड सुरू झाली या क्षेत्रातली. त्यांचं अजून एक अजरामर गाणं आपण ऐकणार आहोत आता. ते गीत आहे मधुकर पाठक यांचं आणि संगीत फार आपण नाव ऐकलं नाहीये त्यांचं, पण त्या काळात ते नाव गाजलेलं होतं अनिल भारती यांचं. काळाच्या ओघात नोकरी निमित्त गाव सोडून शहरात आपण जेव्हा येतो, अजूनही आपल्याला कळतं की गावाकडल्या आठवणींनी मन दाटून येतं. म्हणजे आपलं किती वय झालेलं असलं तरी सुद्धा त्या गावच्या मातीच्या, तिथल्या आपल्या खेळण्याच्या त्या सगळ्या आठवणी आपल्याला मनात दाटून येतात. तिथला निसर्ग, साधेपणा, मोकळेपणा आणि तरी मुक्त बालपण, सगळं सगळं आठवतं. ओटीवरचा झोपाळा, त्याच्यावर अभंग म्हणणारे बाबा, माझघरातली बांगड्यांची किणकिण, आईची आठवण येताच शरीर कितीही प्रौढत्वाकडे झुकलं असलं तरी मन कातर होतं आईच्या आठवणी. मनात वादळे सुरू होतात आणि मन गाऊ लागतं खेड्यामधले घर कौलार. आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. पूर्व दिशेला नदी वाहते, पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहत येते. उंबरठ्याशी येऊन मिळते, उंबरठ्याशी येऊन मिळते, यौवन लागे उगा बावरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती. कनकावरती माणिक मोती, कनकावरती माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. आयुष्याच्या पाऊल वाटा, आयुष्याच्या पाऊल वाटा, किती तुडविल्या येता जाता.
परी आईची आठवण येता, परी आईची आठवण येता, मनी वादळे होती सुरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. सुरेख, आपण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई पुण्याला येतो, पण आपल्या मनात ते गाव नेहमी असतं आणि आपल्या सगळ्या भावना गदिमांनी इथे फार उत्कृष्ट रीतीने व्यक्त केले. त्यावेळेस त्यांचं आणखीन एक लोकप्रिय गीत सगळ्यांना माहिती आहे, या का तर वेळी पाहिजेस तू जवळी. चित्रपट आहे ऊन पाऊस. दिवस आणि रात्र यांच्या मधली जी वेळ असते, सांज वेळ, तिला कातर वेळ म्हणतात. आणि ती वेळ अशी असते ना की जर आवडता माणूस आपल्या बरोबर असेल तर ती सुखद असते, आनंददायी असते. पण जर ती व्यक्ती आपल्या जवळ नसेल तर आपलं मन व्याकुळ होतं आणि त्याला साथ घालू लागतं, या कातर वेळी पाहिजेस तू जवळ. कातर वेळी पाहिजेस तू जवळी. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. एकटी मी दे आधार, छेड हळू हृदय तार. एकटी मी दे आधार, छेड हळू हृदय तार. ऐक आत ही पुकार, ऐक आत ही पुकार. सांजवात ये उजळी, ये उजळी. पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. रजनीची साहुलये उचलून गदगे, पैलतिरी मजलाने, पैलतिरी मजलाने. पुसट वाट पायदळी, पायदळी. पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. क्षीणले रे मी अधीर, भवती पसरे तिमीर. व्याकुळ नयनात नीर, व्याकुळ नयनात नीर. मिलनाची आस खुळी, आस खुळी. पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. वा, एका वेगळ्या विश्वात जातो ना आपण हे गाणं ऐकलं तर. आणि प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी येत असतोच.
मंडळी, माहितीच आहे आपल्याला, गीत ग. माडगूळकरांचं आहे, संगीत आपले लाडके बाबूजी यांचं होतं, आणि हे गाणं आशाताईंनी पण गायलेलं आहे. आत्ता जे आपण गीत ऐकलं तर म्हणजे शब्द कवीनं लिहिले, गदिमांनी लिहिलेले, पण त्याला तसाच्या तसा त्या कातर वेळेचा फील द्यायला जी चाल बांधलेली आहे ना, तर म्हणजे एक गोष्ट किती जाणवते बघा, की संगीतकार म्हणजे फक्त संगीतकार असून चालत नाही, त्याला भाषेचं ज्ञान, कवितेचं म्हणजे अर्थ. काय नक्की मांडायचं आहे आणि ते पिक्चरायझेशन कसं होणार आहे, की म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर खरं खरं त्याचं चित्र उभारतं. आणि माध्यम स्वरांचं आहे, शब्दांचं तर आहेच आहे, पण त्या शब्दांना जर संगीताची जोड नसेल तर ते पिक्चर तसंच्या तसं तुमच्या डोळ्यासमोर उभा राहत नाही. तर हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, की संगीतकाराला कविता समजून त्यानं तसंच्या तसं त्या अनुरूप शब्दांची बांधणी, कवितेची स्वरांच्या मध्ये मांडणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक कविता वाचायला जात नाहीत, पण गाणं मात्र नक्की ऐकतात, आणि म्हणून त्या कविता समर्थपणे पोचवण्याचं काम संगीतकाराचं आहे, आणि बाबूजी त्या बाबतीत एकदम माहीरच आहेत. प्रश्नच नाही. म्हणजे भाषेचा शुद्धपणा त्यांच्या गाण्यातून म्हणजे तुम्हाला अगदी ऐकायला, प्रत्येक शब्द ऐकायला वेगळा येतो. म्हणजे जिथं श पाहिजे तिथं शच आहे, जिथं श पाहिजे तिथं शच आहे, म्हणजे पुसट वगैरे काही नाही आहे, की म्हणजे स्पष्ट आणि शुद्ध. म्हणजे काय आपण बोलावं त्यांच्याबद्दल, बोलावं तितकी थोडीच आहे गोष्ट. खरंच. आणि संगीत, स्वर हे जे आहेत ते तुम्हाला साक्षात एक नादब्रह्माचा अनुभव देतात. प्रत्येक स्वर जो आहे तो स्वतः एक संपूर्ण एक युनिवर्स सारखा आहे, की तुम्हाला तो शब्दरूप तुमच्यापर्यंत, मनापर्यंत, तुमच्या अंतरंगापर्यंत पोचवणारं काम करतो. आणि आता म्हणजे व्याधी नियंत्रणासाठी पण स्वरचिकित्सेचा जो आपण ऐकतो आहे, तर ते म्हणजे संगीत हे आपण काही म्हणजे जन्मजात आपल्या बरोबर आलेलं आहे, हे नादब्रह्म. आणि 7 स्वरात सगळं काय काय बसवू शकता तुम्ही. फक्त 12 स्वरांचं विश्व आहे आणि ह्याच्यामध्ये अथांग समुद्र आहे. अगदी अगदी. आणि ही कातरवेळ इतकी सुंदर आहे की प्रत्येक कवीला मोहवणारी आहे. जसे आता राग आहेत ते पण म्हणजे सांज वेळेला जे येतात ते तसेच स्वरांच्या बांधणीतून येतात आणि इतकं सुंदर वाटतं त्यावेळेला तो राग ऐकायला. तसंच म्हणजे ही कातरवेळ जी मोहक आहे त्याच्यावर नक्की आणखीन कविता असणार आहेत ना? आहेत. फार सुंदर आहे. इंदिराबाईंची, इंदिरा संतांची फार सुंदर कविता आहे. आणि काय झालं होतं, नामासंत त्यांचे पती फार लवकर गेले आणि दोघांनाही शब्दाची जाण, दोघंही कवी, दोघंही लेखक, त्यामुळे ते इतकं एकरूपत्व होतं की ते गेल्यानंतर इंदिराबाई एकट्या पडल्या आणि कविता लेखन ते उत्स्फूर्त होतं, ती त्यांची सोबत होती. त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला ते जाणवतं ते वैयक्तिक दुःख आहे, पण तरी सुद्धा ते दुःख सार्वकालिक होतं, युनिव्हर्सल होतं, म्हणजे सगळ्यांना पटणार आहे. आता जे कविता मी वाचणार आहे त्यांची, ऐक जरा ना. कातरवेळेला इंदिराबाई बसल्यात आणि आता नामसंत नाहीयेत, पण त्यांना सगळ्या नामसंतांच्या गोष्टी आठवत आहेत. प्रत्येक गोष्टीत म्हणजे दार उघडण्याची, दारावर नॉक करण्याची किंवा आराम खुर्शीची, त्याच्यातून त्या अगदी म्हणजे बावऱ्या होऊन जातात की ते प्रत्येक आठवण ऐकून. फार सुंदर कविता आहे, ऐक जरा. अंधाराने कडे घातले घराभोवती, अंधाराने कडे घातले घराभोवती, जळधारांनी झडप घातली कौलारांवर. एकाकीपण आले पसरत दिशा दिशातून घेरायास्तव, एकटीच मी पडते निपजित मिटून डोळे. हळूच येते दार घराचे अंधारातून. दार येते बरं का, पर्सॉनिफिकेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की निर्जीव वस्तू सजीव वस्तूंसारखं आचरण करतात. हळूच येते दार घराचे अंधारातून, उभे राहते जरा बाजूला. ऐक जरा ना,
ऐक जरा ना, आठवते मजती टकटक त्या बोटांची, शहारते अन रंग रोगणाखाली एक आठवण गतजन्मीची, आभाळातून टपटपणाऱ्या त्या थेंबांची. ऐक जरा ना, दंडावरती हात ठेवूनी कुजबुज करते आराम खुर्ची. आठवते का अजून तुला ती कातर वेळा, आठवते का अजून तुला ती कातर वेळा, माहीत नवते तुझला वाट तुझी तो पाहत होता मिटून डोळे, होते दाटून असह्य ओझे, होती धुमसुत विद्युत काळी, अजून होते मजला जाणीव निबिड वनातील मध्यरात्रीच्या वावटळीची झपाटल्याची. ऐक जरा, ऐक जरा ना, कौलारातून थेंब ठिबकला ओठावरती. ऐक जरा ना, एक आठवण ज्येष्ठामधल्या त्या रात्रीच्या पहिल्या प्रहरी, अनपेक्षितसे तया कोंडले जलधारांनी तुझ्याच पाशी. नेहमी बाहेर जाणारे, पण तिथं पाऊस खूप होता म्हणून घरीच होते. उठला जेव्हा बंद कराया जेव्हा खिडकी, कसे म्हणाला, मीच ऐकले शब्द तयाचे, या डोळ्यांची करील चोरी वीज चोरटी हेच मला भय. धडपडले धडपडले मी, उठले तेथून सुटले धावत त्या वास्तूतून, त्या पाण्यातून, दिशा दिशातून, हात ठेवूनी कानावरती, ऐकून यावे शब्द कुणाचे कुणा कुणाचे. ऐक जरा ना, ऐक जरा ना, ऐक जरा ना. काय सुंदर सुंदर कविता आहे की त्यांचं नसले पण आणि वस्तू वस्तू त्यांचं जाणवणार असले पण. खरोखर कातर वेळ, ती सगळ्यांना वेड करून टाकणारी वेळ. आपण सामान्य माणसं, आपल्यालाही करते ती वेडी, पण आपल्याला अशी शब्द संपदा नसते आणि आपल्याकडे अशी प्रतिभा नसते, म्हणून आपण व्यक्त करू शकत नाही. पण या सगळ्याशी, ते गाणं म्हणू द्या किंवा ही कविता म्हणू द्या, याच्याशी आपण आपल्याला रिलेट नक्कीच करू शकतो. मंडळी, या एपिसोडच्या शेवटी आपण ऐकणार आहोत एक हळूवार भावमधुर अंगाई, अर्थातच मालतीबाईंचंच आहे. इतकी वर्ष होऊनही त्याची गोडी अजिबात कमी झालेली नाही. याचं श्रेय मालतीबाईंना, त्यांच्या आवाजाला तर आहेच आहे, पण हळूहळू, झुळूझुळू, वाजवू, नादवू, जागवू असे भावमधुर शब्द लिहिणारे श्रीनिवास खारकर यांनाही आहे. आणि बाळाची झोप चालवणार नाही, पण त्याला शांत झोप लागेल अशी चाल लावणाऱ्या वाटव्यांचंही आहे. अहो, तुम्ही सांगितली होती की बघा आशाबाईंची आठवण. तर आशाबाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन ठरलं होतं आणि त्यांना ॲडमिट केलं. आणि रात्री एक शेजारच्या रूममध्ये एक बाळ टाबू फोडून रडत होतं. मे बी नवीन नवजातच असेल. आणि आशाबाईंना काय राहावलं नाही, तर त्या उठून गेल्या त्या बाळाच्या रूममध्ये आणि त्याला त्यांनी अंगाई गाऊन झोपवलं. काय भाग्य असेल ना, बाळाचं भाग्य असेल खरंच ना. म्हणजे काय ना, आणि गायिका तर, आणि आई म्हणून ते जे काही हल्लं असेल ना की ह्या बाळाला काय बरं रडतंय, हे किती गोड, किती उत्स्फूर्त आणि गेल्या. तर अंगाई गीतात ताकद आहे आणि आशाबाईंच्या तर होतीच होती. तसंच हे मालतीबाईंचंही अंगाई गीत आपण ऐकूया. कुणीही पाय नका वाजवू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू, पाय नका वाजवू.
कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरा साक्षी तिच्यावरती. चमचमणारे ते चंदेरी, चाळ नको नादवू, चाळ नको नादवू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. चंद्रेरी चाळ घातले चंद्राने, काय कल्पना केलेली. पुष्करिणीतून गडे हळूहळू, जललहरीतून नको झुळू झुळू. नकोस वाऱ्या फुलवेलीना, पुंकरीने डोलवू, पुंकरीने डोलवू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. नकोस मैने तोल सावरू, नकोस कपिले अशी हंबरू. यक्ष परानो स्वप्नी नाचून, यक्ष परानो स्वप्नी नाचून. निजन का चाळवू, पाय नका वाजवू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. जगा वेगळा छंद गयाचा, पाळण्यातही खेळायाचा. राजी नसता अखेर थकुनी, पंख मिटे पाखरू, पंख मिटे पाखरू. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू. पाय नका वाजवू. काय सुरेख आहे. म्हणजे शब्द तर इतके सुंदर आहेत की श्रीनिवास कारकरांनी सगळं बालविश्व उभं केलंय. फुलं, मैना, चंद्र, पाखरू सगळे चंद्राबरोबर आपण चंद्र नेहमीच मुलांच्या, यक्ष सगळ्या गोष्टी त्यांनी या गाण्यात आणल्या आहेत आणि तरी सुद्धा त्याच्यातली हळूवारता जपली. पण एक म्हणजे आपण रेकॉर्डिंग ऐकताना मला एक गोष्ट नोटीस केली की तालही ना खूप असं खूप अंगावर येणारा नाही. म्हणजे फक्त आईचे जे शब्द लढीवाळ जे आहेत येत आहेत त्याला हलकासा फक्त रिदम दिलेला आहे. म्हणजे आणि शब्द बांधणी इतकी सुंदर केली की तुम्हाला श्वासाचा आवाज तुम्ही येत नाही. इतकी सुंदर चाल. आणि म्हणजे जसं जे तुम्ही शब्द म्हणालात की कवीचं तर श्रेय आहेच आहे, पण म्हणजे वाटण्याने जी चाल दिली आहे ती इतकी म्हणजे समर्पक, अर्थानुरूप, प्रत्येक शब्द हळूवार आहे. कुठेही त्याचा ओरडाआरडी नाही आहे किंवा एक खूप असं काहीतरी दाखवायचं आहे असं नाही आहे. आणि पण तरी पण इतकी अप्रतिम चाल आहे. आणि गाणे बसवायला थोडंसं अवघड पडतं कारण ते त्याचा जसाचा तसा तो फील यायला पाहिजे. म्हणजे पण काय म्हणजे संगीतकाराचं श्रेय इतकं आहे, गायिकेचं तर आहेच आहे, पण ह्या सगळ्यांचं क्युम्युलेटिव्ह हे एफर्ट्स आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचवतं खरंच. आणि म्हणजे ह्याच्या मागं केवढा प्रयत्न आहे
ही गाणी अजरामर होण्यामागं पण हेच असावं नाही का? खरंच आहे, म्हणजे गजानन वाटवे त्यांची उत्तम कवितेची निवड आणि त्याला अर्थानुरूप चाल हे त्यांचं वैशिष्ट्यच होतं त्यांच्या गाण्याचं. आणि मालतीबाईंनी एक आठवण सांगितली आहे की जेव्हा अशा कविता गायला सुरुवात झाली आणि त्या लोकप्रिय झाल्या तेव्हा अनेक कवी त्यांच्याकडे येत असत, म्हणजे वाटवेंकडे, आणि की आमच्या कविता तुम्ही म्हणा, आमच्या कविता, कारण त्या लोकांपर्यंत पोचत होत्या. त्यामुळे असा आपण ह्याच्यावर कार्यक्रम संपत असलो तरी बागेश्रीताई, तुम्हाला फरक जाणवला का आपल्या मागच्या कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमात? एकतर गायिकेची गाणी होती आणि मला वाटतं थोडीशी एक आठवणीच्या कुठल्या तरी कप्प्याला हात घालणारी होती नाही का? थोडीशी एक कातर वेळ, आर्तता होती, थोडीशी एक अंगाई होती. म्हणजे हा प्रवास कुठेतरी आठवणींच्या मध्ये घेऊन जाणार होता. हळूवार होता, आर्त होता. तेच पहिल्या एपिसोड मध्ये थोडा उत्साह जास्ती होता. कारण गाणीच तशी होती की भेटायला चालली आहे, प्रियसी भेटायला चालली आहे, सकाळची वेळ आहे, निसर्ग आहे सगळीकडे. खरंय. त्यामुळे ती गाणी एकदम उत्फुल्ल होती. आणि मेल सिंगरची 3 गाणी आपण घेतली होती. तर तुम्हाला आमचा प्रयोग कसा वाटला ते बघा. हो, आपण खूप अंगाई गीतं पण आपण खूप ऐकली आतापर्यंत, वेगवेगळ्या आवाजातली ऐकली, तरी हे पहिल्या अंगाई गीताचं महत्व वेगळंच आहे. त्याची गोडी खूप वेगळी, किती मी नेहमी आपल्या मनात रुंजी घालत राहणारी गाणी. याबरोबर आपण हा भाग संपत असलो तरी हीच गोडी मनात ठेवून पुढच्या भागात मालतीबाईंचीच गाणी ऐकणार आहे, पण ती तुम्ही सगळ्या रसिक श्रोत्यांनी जी फरमाईश केली आहे त्याच्यावर आधारित असते. आणि एकदा म्हणजे तुमच्या भरभरून प्रेमासाठी आणि प्रतिसादाबद्दल, तुमच्या सगळ्या सजेशन्ससाठी अतिशय मनापासून आभारी आहोत आम्ही आपले. त्यामुळंच हा उत्साह आम्हाला येतो की आणखीन तुमच्या पुढे काहीतरी नवीन प्रयोग घेऊन यावे, काही नवीन मांडावं. आणि अशा आपण म्हणजे जुने जे संगीतकार जे फारसे ह्या पिढीनं ऐकलेली नाही आहे, तर ही आपण गाणी पुन्हा एकदा आठवणीनं आपल्या थोडंसं उजाळा देणं गरजेचं आहे. तर तुम्ही पण सजेशन्स देऊ शकता, तुमच्या आठवणी शेअर करा. त्यामुळे आम्ही आनंद घेतोय, तुम्ही पण आनंद घ्या आणि भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.